चॅप्टरचा लास्ट पार्ट चालू आहे आपला. चॅप्टर माहिती तुम्हाला ऑप्टिक्स. मागच्या व्हिडिओमध्ये आपण म्हणजे कालच्या काय शिकलो होतो, मॅग्निफाईंग पॉवर ऑफ सिंपल मायक्रोस्कोप. त्याचा फॉर्म्युला काढला होता, मॅक्झिमम आणि मिनिमम मॅग्निफाईंग पॉवर काढलं होतं. फॉर्म्युला चालू होता, मॅग्निफाईंग पॉवर इज इक्वल टू डी अपॉन एफ. That means magnifying power is inversely proportional to its focal length. म्हणजे जेवढी फोकल लेंथ कमी असेल कॉन्व्हेक्स लेन्सची तितकी मॅग्निफाईंग पॉवर जास्त असते. बट इफ द फोकल लेंथ बिकम्स स्मॉलर then the lens becomes thicker, and thicker lens has number of problems for seeing the image of the object. So the next solution is for that compound microscope. जो तुम्ही कुठे शिकता पाहिला आहे लॅबमध्ये, कंपाऊंड मायक्रोस्कोप. लॅबमध्ये तुम्ही स्लाईड वगैरे पाहिली असेल तर अशा प्रकारचा लेन्स होता बघा. तुम्हाला फिगर तर नाही आहे, सांगतो तुम्हाला समजण्यासाठी. झालं, असं स्टँड होतं या पद्धतीचं, आणि इथं तुम्ही काय करायचे, अशी स्लाईड ठेवायची, इथून पाहायचे ही स्लाईड. इथं एक लेन्स होता, या लेन्सला म्हणतात आयपीस, आय लेन्स. इथं स्लाईड होती, स्लाईड मीन्स ऑब्जेक्ट होता. द लेन्स फेसिंग टुवर्ड्स द ऑब्जेक्ट इज कॉल्ड ऑब्जेक्टिव्ह लेन्स. दिस इज आय लेन्स. So in compound microscope we uses two convex lenses. The lens which is facing or nearer to the object is called objective lens, and another convex lens through which we can see, and that is towards the eye, is called eyepiece. That means compound microscope consists of two convex lenses which are fixed in cylindrical metallic tube. अशी cylindrical metallic tube दाखवली तुम्हाला मी. So two lenses are fixed in cylindrical metallic tube. The distance between eyepiece or eye lens and objective can be adjustable. इथं स्क्रू असतो, पाहिला असेल तुम्ही. ते हे जे डिस्टन्स आहे दोघांमधलं ते आपण कमी जास्त करू शकतो. वी कॅन ॲडजस्ट द डिस्टन्स बिटवीन आय लेन्स और आय पीस अँड ऑब्जेक्टिव्ह बाय युझिंग द स्क्रू इन कंपाऊंड मायक्रोस्कोप. मग आता वापस एकदा, द कंपाऊंड मायक्रोस्कोप इज यूज्ड टू सी व्हेरी व्हेरी स्मॉल ऑब्जेक्ट लाईक द ब्लड कार्पस्कल्स और सेल्स. It consists of two lenses. Both are convex lenses of very small focal length. The lens which is towards our eye is called eye lens or eyepiece, and the lens which is towards the object is called objective lens. Both lenses are fitted or fixed in the cylindrical metallic tube. अजून महत्त्वाचं काय बघा, द ऑब्जेक्टिव्ह लेन्स इज स्मॉलर दॅन आय लेन्स. इट हॅज स्मॉलर ॲपर्चर और डायमीटर. दॅट मीन्स डायमीटर ऑफ ऑब्जेक्टिव्ह लेन्स इज स्मॉलर दॅन द डायमीटर ऑफ आय पीस. नाउ वी हॅव टू फाइंड द फॉर्म्युला फॉर मॅग्निफाईंग पॉवर ऑफ कंपाऊंड मायक्रोस्कोप. मग त्यासाठी रे डायग्राम लागेल आपल्याला. बघा आपल्याला फाइंड करायची आहे. वी हॅव टू फाइंड मॅग्निफाईंग पॉवर ऑफ कंपाऊंड मायक्रोस्कोप. द रे डायग्राम फॉर दिस इज ॲज शोन ऑन द बोर्ड. बोर्डवरच्या पूर्ण फिगरची ऑब्झर्वेशन करा. फिगर ए आणि फिगर बी.
ही मागची जे कालची ही आज काढली आपण कंपाऊंड मायक्रोस्कोप. फक्त तुम्ही फिगर ऑब्झर्व करा, तिथले जे लेटर्स आहेत ते व्यवस्थित ऑब्झर्व करा. मग मी एक्सप्लेन करतो. 2 मिनटं लागतील तुम्हाला, लागू द्या. बट ऑब्झर्व द रे डायग्राम केअरफुली. Now, this is the compound microscope. As we tell earlier, it consists of 2 lenses, objective lens, which is facing towards the object, and eye lens, through which we can see the image. The aperture or diameter of objective lens is smaller than the aperture of eye lens. That means objective is the smaller convex lens, eye lens is the bigger convex lens. Now see carefully. AB is the tiny object which is kept in front of the objective. This objective lens forms the image A dash B dash, A dash B dash. Hence UO, U means object distance for the objective lens, and this is its image. So image distance is VO. VO means image distance for objective lens. या लेन्सच्या बाबतीत सांगितलं मी. O means objective. It is object distance for objective lens, image distance for objective lens. So for objective lens, AB is the object and its image is A dash B dash. इमेज कशी बघा, इट इज इन्व्हर्टेड, उलटी आलेली बघा. बी खाली होता, वरती आला. सो इमेज इज इन्व्हर्टेड अँड बिगर. तुम्ही आतापर्यंत कंपाऊंड मायक्रोस्कोपमध्ये जेवढ्या स्लाइड्स पाहिल्या असतील सगळ्यांच्या इमेज इन्व्हर्टेड होत्या, उलट्या होत्या. पण तुम्हाला ते जाणवलं नाही, कारण तुम्ही सेल्स ऑब्झर्व केले आणि सेल्स सर्क्युलर असतात, बरोबर. त्याच्यामुळे तो काही विषय नाही राहत. आता इथं बघा, दिस इमेज ए डॅश बी डॅश ॲक्ट ॲज द ऑब्जेक्ट फॉर आय लेन्स. सो UE is the object distance for eye lens, and the final image formed by this eye lens is A double dash B double dash. Hence this is image distance VE for eyepiece or eye lens. आता पूर्ण मराठीत सांगतो बघा. कंपाऊंड मायक्रोस्कोपमध्ये 2 लेन्स असतात, ऑब्जेक्टिव्ह लेन्स, आय लेन्स. ऑब्जेक्टच्या समोर जो असतो तो ऑब्जेक्टिव्ह लेन्स, आणि ज्याच्यातून आपण बघतो जो लेन्स आहे त्याला आय लेन्स म्हणतात. ओरिजिनल ऑब्जेक्ट कोणता आहे? AB. या AB ऑब्जेक्टची इमेज काय मिळाली? A डॅश B डॅश. बरं, म्हणून UO ऑब्जेक्टिव्ह लेन्स, ऑब्जेक्टिव्ह डिस्टन्स, आणि हे image distance for objective lens. Now this image which is formed by the objective lens, सगळंच मराठीत सांगणं काही शक्य नव्हतं. The image which is formed due to the objective lens, this image acts as the object for eye lens. म्हणजे ही जी इमेज तयार केली या लेन्सने, ही इमेज या लेन्ससाठी काय म्हणून काम करते? ऑब्जेक्ट म्हणून काम करते. and its final image is formed A double dash B double dash. This is erect image as compared to A dash B dash, but the inverted image as compared to original object. मग आता काय झालं बघा, ओरिजिनल ऑब्जेक्ट कोणता? AB, आणि फायनल इमेज कोणती जी तुम्ही बघता
ओरिजिनल कंपाऊंड मायक्रोस्कोपमध्ये A डॅश A डबल डॅश B डबल डॅश. दिस इज इन्व्हर्टेड इमेज ॲज कम्पेअर्ड टू द ऑब्जेक्ट. कळलं असेल तुम्हाला. काय काय सांगितलं मी. दोन लेन्स ऑब्जेक्टिव्ह आणि आयपीस. ऑब्जेक्टिव्हच्या समोर ऑब्जेक्ट ठेवला AB. त्याची फर्स्ट इमेज काय तयार झाली A डॅश B डॅश. ही इमेज आय लेन्ससाठी ऑब्जेक्ट म्हणून काम करते आणि हा आय लेन्स या इमेजची फायनल इमेज इथं तयार मिळते आपल्याला A डबल डॅश B डबल डॅश. ही इमेज आपल्याला दिसत नाही, डायरेक्ट आपल्याला ही इमेज दिसते. म्हणजे AB स्मॉल ऑब्जेक्ट होता, इमेज मात्र त्याची कशी मिळाली, लार्ज मिळाली. म्हणून अगदी स्मॉलर ऑब्जेक्ट असतील तर कंपाऊंड मायक्रोस्कोपमध्ये ते बिगर दिसतात. जे आपण डोळ्यांनी पाहू शकत नाही, आपल्या बॉडी सेल्स त्या सेल्स पण कशात दिसतात आपल्याला कंपाऊंड मायक्रोस्कोपमध्ये. झालं. तर ऑब्जेक्टच्या दृष्टीने इमेज किती आहे, इन्व्हर्टेड आहे. हे ऑब्जेक्ट डिस्टन्स याच्यासाठी, इमेज डिस्टन्स ऑब्जेक्टिव्हसाठी. झालं. हे ऑब्जेक्ट डिस्टन्स आय लेन्ससाठी आणि हे इमेज डिस्टन्स आय लेन्ससाठी. फिगर बी ही कालचीच फिगर होती. AB ऑब्जेक्ट आहे, आयशी केलेला अँगल काय असतो, व्हिज्युअल अँगल अल्फा. ऑब्जेक्ट कुठे ठेवावं लागेल, डिस्टन्स ऑफ डिस्टिंक्ट व्हिजन, म्हणजे किती डिस्टन्सवर, ॲट 25 सेंटीमीटर. मग आता नेट पहा. मॅग्निफाईंग पॉवर इज इक्वल टू कोणता अँगल होता, व्हिज्युअल अँगल बाय इमेज टू द व्हिज्युअल अँगल बाय ऑब्जेक्ट ॲट डिस्टन्स ऑफ डिस्टिंक्ट व्हिजन, म्हणजे DDV. दिसतंय तुम्हाला, त्याचं वरचं अक्षर आहे व्हिज्युअल आहे. याचा फॉर्म्युला काढला होता तुम्ही. काय काढला होता, मॅग्निफाईंग पॉवर इज इक्वल टू बीटा अपॉन अल्फा. नाव फ्रॉम फिगर A, या A फिगरमध्ये बघा, टॅन अल्फा इज इक्वल टू AB अपॉन काय D. बट अल्फा इज व्हेरी स्मॉल, hence alpha is equal to AB or BA upon D. This is the value of alpha. Now beta is the visual angle made by the image. इथे दाखवलं आहे बघा आयपीसला, हा बीटा अँगल. कोणाशी केलेला अँगल, तो कोणी तयार केला आहे, इमेजने. बरोबर. मग तो लिहावा लागेल. सो फ्रॉम फिगर B tan बीटा इज इक्वल टू, टॅन बीटा कसा लिहाल तुम्ही, अपोजिट. अपॉन माहिती तुम्हाला, ॲडजस्टंट म्हणजे असं, हा बीटा अँगल आहे, दिसतो का असा, हा, दॅट इज A डॅश B डबल डॅश अपॉन ॲडजस्टंट साईड इथून एवढी, दॅट इज DE. अँड इट इज इक्वल टू, मागच्या व्हिडिओमध्ये मी सिमिलॅरिटी ऑफ ट्रायंगल शिकवलं होतं तुम्हाला. द करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल आर इन प्रोपोर्शन. मग हा जो ट्रायंगल इथून एवढा, हा आणि हा ट्रायंगल दोघं कसे राहील, सिमिलर. सापडतो का, असा हा ट्रायंगल आणि दुसरा हा ट्रायंगल, दोघांचं इथं कितीचं सांगितलं तुम्ही, 90 डिग्री. आणि बीटा अँगल कसा आहे, कॉन्ग्रुएंट. So these two triangles are similar, yes, their sides are in proportion, and that is equal to A dash B dash. बघा याच्याशी ही प्रोपोर्शन मध्ये राहील आणि ह्या साईडशी ही प्रोपोर्शन मध्ये, दॅट इज UE, that is the object distance for eyepiece. But again beta is very small, hence beta is equal to A dash B dash upon UE. Now putting values of alpha and beta in equation first. The equation first, magnifying power
of compound microscope, beta is A dash B dash upon UE divided by alpha काय आहे AB upon D. So magnifying power is equal to A dash B dash upon UE into D upon AB. पुढे कसं करता येईल बघा. ही फिगर लक्षात आहे तुमच्या, कालपासून पुसून टाकू. सो मॅग्निफाईंग पॉवर इज इक्वल टू, रिअरेंजमेंट करू येतं फक्त आपण, ए डॅश बी डॅश अपॉन ए बी, ए डॅश बी डॅश अपॉन ए बी इंटू डी अपॉन यू ई. याचा अर्थ काय झाला बघा. has a factor, but 10th स्टँडर्डला तुम्हाला इमेज साईज अपॉन ऑब्जेक्ट साईज या चॅप्टरमध्ये पण शिकवलं तुम्हाला. द रेशो ऑफ साईज ऑफ इमेज टू द साईज ऑफ ऑब्जेक्ट. काय बोललो मी? द रेशो ऑफ साईज ऑफ इमेज टू द साईज ऑफ ऑब्जेक्ट इज कॉल्ड लिनियर or lateral magnification. Linear or lateral magnification. 10th स्टँडर्डला पण होतं आणि आत्ता पण शिकलो आपण ते. आणि हे जे लिनियर मॅग्निफिकेशन आहे, दिस इज ए बी ऑब्जेक्ट and A dash B dash is image which is formed by the objective. ऑब्जेक्टिव्हच्या समोर ऑब्जेक्ट होता, ही इमेज कोणी तयार केली होती? ऑब्जेक्टिव्हने. So it is called linear magnification of objective. It is called magnifying power of objective or magnification by the objective. And D upon UE. कालच झालं ते तुमचं D upon U. काय फॉर्म्युला होता कालचं बघा. D upon U is angular magnifying power of eye lens because UE आलाय, UE for eye lens. मग फायनल आन्सर कसं येईल? मॅग्निफाईंग पॉवर ऑफ कंपाऊंड मायक्रोस्कोप इज इक्वल टू A dash B dash upon AB which is a lateral magnification or magnifying power of objective lens into angular magnification by eye lens. It is ME, D upon U. So final formula, M is equal to MO into ME. So magnifying power of the compound microscope is equal to the linear or lateral magnification of objective and magnifying power of eye lens. म्हणजे दोघं लेन्सच्या मॅग्निफाईंग पॉवरच्या मल्टिप्लिकेशन इतकं काय मिळतंय? मॅग्निफाईंग पॉवर मिळतंय. म्हणून ऑब्जेक्ट छोटा आहे, इमेज खूप मोठी आली. शेवटचा पॉईंट याच्यातला आता व्यवस्थित लक्ष द्या. आपल्याला कंपाऊंड मायक्रोस्कोपची लेन्थ काढायला सांगितली असेल तर लेन्थ कशी काढायची? तर ती लेन्थ अशी असते, द डिस्टन्स बिटवीन ऑब्जेक्टिव्ह and eye lens is called length of compound microscope and this length is equal to L is equal to बघा ऑब्जेक्टिव्ह लेन्स आणि आयपीस यांच्यातलं डिस्टन्स म्हणजे लेंथ ऑफ कंपाऊंड मायक्रोस्कोप. मी इथून एवढी लेन्थ दॅट इज इक्वल टू VO इथपर्यंत अँड पुढे माहिती तुम्हाला काय UE. मग फॉर्म्युला काय तयार होईल? L इज इक्वल टू दिस इज VO प्लस इथून एवढं VO आणि इथून एवढं काय UE. दिस इज द लेंथ ऑफ कंपाऊंड मायक्रोस्कोप. डेफिनेशन काय सांगितलं तुम्हाला? द लेंथ बिटवीन और डिस्टन्स बिटवीन ऑब्जेक्टिव्ह लेन्स अँड आयपीस इज कॉल्ड length of compound microscope.
So this is our chapter called optics. सेकंड फिजिक्स राहिलं, फिजिक्स सेकंड ते थोडंसं हार्डच राहील. त्यासाठी पुन्हा व्हिडिओ पाहायचा आणि रिव्हिजन करायची, सोपं होऊन जातं. काही मोठी गोष्ट नाही, काही डिफिकल्ट नाही. हे जर तुम्ही लाईट चॅप्टर मागच्या वर्षी व्यवस्थित स्टडी झाला असता तर तेही टेन्शन नसतं राहिलं. जर काही प्रॉब्लेम आला मला विचारायचं, व्हॉट्सअपच्या नंबरवर सांगायचं की स्टेप कशी आली, आय विल रिपीट यू. झालं बरं. तर आजचा हा छोटाच व्हिडिओ तयार होईल, कारण इथं आपलं चॅप्टर संपलं. त्याचा पुढचा जो पार्ट आहे टेलिस्कोप, तो जो पार्ट आहे आपल्याला कॅन्सल झालेला आहे, मग तो नाही राहणार. तर पुढचे 2 व्हिडिओ पाठवेल मी, मग चॅप्टर संपून जाईल. ते जे व्हिडिओ राहतील ते सगळे कशाचे राहतील, न्यूमरिकल्सचे. आत्तापर्यंत आपण 7-8 न्यूमरिकल शिकलो आहे, ते मी तुम्हाला नोट्सने पाठवून देईल. आता मात्र पहिल्यापासून सगळे न्यूमरिकल्स मी रिपीट करेल आणि 1 टाईम लिहून टाकायचे.